तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर. आणि नाईलाज असतो हे युट्यूब चॅनल आपल्याला तयार करावं लागतंय, कारण की तुम्हा सगळ्यांना याआधी माहितीच आहे की काय काय झालं. तर आपलं चॅनल किंवा आपला जो चॅनलचा मेल असतो तो हॅक झाला आणि आपण आता कोणत्याही परिस्थितीत ते चॅनल लॉग इनच करू शकत नाही. म्हणजे मी त्या चॅनलमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करू शकत नाहीये. कळतंय? तर आतापर्यंत एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि खरं तर ह्या 4 दिवसात भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. मानसिकरित्या एक मोठा आघात बसला. तर याची सुरुवात 18 तारखेला सकाळी झाली. आपलं डेली सीएचं सकाळचं 8 वाजताचं सेशन असतं. तर ते सेशन घेण्यासाठी आम्ही 6:30ला असं आपला जो युट्यूब चॅनल आहे तर ते ओपन करण्याचा प्रयत्न केला. तर ते ओपन झालं नाही. मग त्यानंतर आम्ही मेल चेक केला. मग त्या मेल चेक केल्यावर आम्ही बघितलं की मेल लॉग इन होत नव्हता कोणत्याही परिस्थितीत. त्यानंतर मग आम्ही पासवर्ड चेंज करण्याचा प्रयत्न केला. 2 स्टेप व्हेरिफिकेशन वरून आपल्या रिकव्हरी मेलवर ओटीपी पाठवून परत एकदा मेल रिसेट करण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू आमच्या लक्षात येऊ लागलं की काहीतरी गडबड झालेली इथं. आणि नंतर मग बघितलं तर आपल्या मेलचा रिकव्हरी मेल ही मेलवर सगळं डिपेंड असतं. आपलं युट्यूब चॅनल तुम्ही बघता, तुमचं जे युट्यूब चॅनल असतं तर एखाद्या मेलवर ओपन असतं. तर तिथे सुद्धा मग तिथं आपला मेल रिकव्हरी मेल चेंज केला होता. त्यानंतर आपले दोन्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशनचे नंबर त्यांनी स्वतःचे टाकले होते. म्हणजे आता त्याच्यावर आपली कोणत्याही प्रकारची ओनरशिप राहिलेली नाहीये. आणि त्यानंतर मी भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. ज्या ज्या काही गोष्टी मी केल्या या 4 दिवसात ते तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करते, कारण की तुमचा सुद्धा तेवढाच हक्क आहे ते जाणून घेण्याचा. कारण की हे चॅनल इथपर्यंत जे आलंय त्यामध्ये फक्त माझी एकटीची मेहनत नाहीये किंवा फक्त एक माझा सहभाग नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांनी मला सपोर्ट केलं. या 3 महिन्यात आपण एवढी चांगली म्हणजे ग्रो केली. आणि ग्रो करत असताना प्रत्येक एक विद्यार्थ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. कुठल्याही प्रकारे आपली म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे ती दिसली नाही मला कोणामधूनही. बऱ्यापैकी आपण बघतो की एक ना एक तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह कोणी ना कोणी बोलत असतं. पण इथं जेव्हापासून मी काम करते आपल्या चॅनलवर मला कोणीही निगेटिव्ह काहीच बोललं नाही. एक गोष्ट राहिली असेल वगैरे ते विसरले असेल, मी सुद्धा नवीन नाहीये, विसरली असेल तर आपण नंतर गोष्टी केलेल्या आहेत. पण मला असं निगेटिव्ह कोणी बोललं नाही. तुम्ही सगळ्यांनी मला खूप जास्त एनकरेज केलं. या 2 दिवसात मी खूप कन्फ्युजन मध्ये होती, डिप्रेशन मध्ये होती की करावं नाही करावं, परत तेच झालं तर काय करायचं. पण नंतर विचार केला आता आपण थांबायचं नाही. आपल्याला एक हॅक केलं तर दुसरं उघडू, तिसरं उघडू, पण आपल्याला काम करत राहायचंय. आणि जर माझी इच्छा आहे काम करत राहायची एवढं होऊन सुद्धा, तर तुमची सुद्धा इच्छा असली पाहिजे अभ्यास करत राहायची आणि पोस्ट काढायची आणि आपल्या चॅनलच्या पोस्ट तिथं असल्या पाहिजेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर आता मला खरंच तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचंय की नक्की आपण आता काय काय केलेलं आहे. पण एवढं करूनही अजूनपर्यंत या क्षणाला मला माझं चॅनल वापस मिळालेलं नाही. आणि मी प्रयत्न करते ते मिळवायचे, पण थांबू शकत नाही. आपल्याला काही ना काही आपली पावलं पुढे टाकत जायचंय. थांबून कोणालाच चालत नाही. तर बघा, आणि ही जी गोष्ट आहे ना ती कोणासोबतही होऊ शकते आत्ताच्या घडीला. जर ती माझ्यासोबत होऊ शकते, तुमच्यासोबत होऊ शकते आणि कोणत्याही बाबतीत होऊ शकते. आता माझ्या चॅनलच्या बाबतीत झाली आहे, तुमची कोणत्या अकाउंटच्या बाबतीत होईल, तुमची प्रायव्हसी जी आहे ती इफेक्ट होऊ शकते. तर प्लीज कृपया करून आता कुठेही लॉग इन करताना आणि जे आपल्याला कॉल करताना सुरुवातीची जी टोन असते तर ती सरकारने उगाच सेट केलेली नाहीये बरं का मित्रांनो. त्याचं एक खरंच आणि खूप खूप मोठं कारण आहे. कारण की होतंय सध्याला सायबर हल्ल्यात आपण 2ऱ्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच देशात खूप उच्च पातळीचे सायबर क्राईम होत आहेत. तर कृपया करून आता आपल्या प्रायव्हसीची, मग ती आपली स्वतःची प्रायव्हसी असो, आपली फायनान्शियल प्रायव्हसी असो, सगळ्या प्रायव्हसी जी आहेत त्याचा आता विचार करा. कुठेही लॉग इन करू नका, कोणासोबतही जास्त गोष्टी शेअर करू नका, ऍक्सेस देऊ नका कोणाला कोणत्याही गोष्टीचा. आपले पिन्स वगैरे जे आहेत, युपीआय पिन वगैरे प्रॉपर ठेवा. डेबिट कार्ड वगैरे याचे फोटोज, डायरेक्ट फोटोज शेअर करू नका व्हॉट्सअपवरून वगैरे, कारण की सगळ्यात जास्त स्कॅम व्हॉट्सअपवर होतात. कळतंय? तर हे सगळं तुम्हाला आम्ही सांगण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या डेली रुटीन किंवा आपल्या डेली स्टडीचा विषय नाहीये, पण हा तुमच्या गरजेचा विषय. कळतंय? त्यासाठी मी घेऊन आले. हा जो स्कॅम आहे तो आता एज्युकेशनल फील्ड मध्ये येतो. याआधी जो फिनटेक, गेमिंग या
क्षेत्रात होता. पण आता आपण बघतोय की फायनान्शियल वगैरे गोष्टी तर आहेच, पण आता एज्युकेशनल गोष्टीमध्ये सुद्धा स्कॅम होत आहेत, तर नक्कीच चिंतेची बाब आहे. चला तर बघा, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपलं चॅनल आहे आता जवळजवळ इथे 12,200 त्याचे सबस्क्रायबर झालेले अवघ्या 3 महिन्यात. तुम्ही बघू शकता आपला लेटेस्ट व्हिडिओ आदिवासी विभागाचा पेपर कसा होता, त्यानंतर पुढे पेपर कसा बनू शकतो हा व्हिडिओ घेतला आपण. 13,000 लोकांनी तो लगेचच्या लगेच बघितला सुद्धा अवघ्या 3 दिवसामध्ये. तर तुम्ही आपला जो इम्पॅक्ट पडतोय मुलांवर तो बघू शकता. आणि एकटी मी करतेय, सगळं मी एकटी करतेय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डे 1 पासून फक्त मी आणि तुम्ही आपण हे जे आपलं छोटंसं साम्राज्य आहे ते चालवतोय. आणि मला माहित नाही, मी खरं तर नजर वगैरे या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही, पण खरंच असं वाटतंय की कोणाची नजर लागली की काय. पण आता लॉजिकली विचार करायची गरज आहे. तर हे फक्त माझ्यासोबत नाही, तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. एक मिनिट, आपण आपली दुसरी फाईल ओपन करूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते. चला तर बघा हे आपल्या चॅनल बद्दल सगळं. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले लाडके बालाभाई, तर बालाभाई ऑफिशियल यांचं सुद्धा चॅनल आपल्याच प्रकारे हॅक झालं होतं. तुम्ही सगळे इंग्लिशसाठी त्यांना फॉलो करता मला माहितीये, कळतंय. तर यांच्यासोबत मी त्याच दिवशी ज्या दिवशी आपलं झालं त्या दिवशीच मी त्यांना सकाळी 8 वाजता 8च्या दरम्यान सकाळी कॉल केला होता. त्यावेळेला ते गावी होते, तर त्यांनी सुद्धा मला खूप उत्तम प्रकारे सपोर्ट केला, गाईड केलं. त्यांनी सुद्धा मला काही नंबर्स दिले. त्यांचं चॅनल रिकव्हर झालं, त्यांना 1 महिना लागला रिकव्हर करण्यासाठी, कळतंय. तर त्यांनी मला सुद्धा काही इंजिनियर्सचे वगैरे नंबर दिले. आणि तुम्हाला माहिती आहे या क्षेत्रात सुद्धा आता खूप साऱ्या गोष्टी ज्या तुमच्यासारख्या सोबत शेअर करणाऱ्या नाहीयेत, पण खरंच थोडीशी दुःखद बाब आहे. जो शिक्षक सर सुद्धा एकटेच करतायत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकटेच करतायत. आणि आता ते सगळ्यांचे लाडके झालेत इंग्लिशच्या बाबतीत. तर त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचं सुद्धा चॅनल हॅक झालं होतं सेम आपल्याच प्रकारे. 1 महिना त्यांनी त्याच्यावर मेहनत घेऊन ते चॅनल परत आणलं. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता उत्तम गोरे सर यांच्यासोबत मी सुद्धा त्याच दिवशी संपर्क साधला. सरांनी सुद्धा मला खूप उत्तम प्रकारे गाईड केलं. तर सरांच्या चॅनलवर तर रात्री एक दुसरीच स्ट्रीमिंग चालू होती चॅनल हॅक करून. तर त्यांनी सुद्धा चॅनल सरांनी 3 ते 4 दिवसात परत वापस आणलं सरांसोबत सुद्धा. त्यानंतर सरांकडेच सरांसोबतच काम करणारे ब्रह्मानंद मोरे सर यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट साधला. ते सुद्धा मला विचारतात काय झालं मॅम, ते सुद्धा म्हणजे सगळ्यांनी मला सजेशन दिलं की चॅनल मॅम येईलच, पण तोपर्यंत तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. आणि याचमुळे या सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि यामुळे मी चॅनल परत आता चालू केलेलं आहे, नवीन चॅनल चालू केलेलं आहे. बघा आपल्याला या कामामध्ये भरपूर जणांनी सपोर्ट केलाय. मला माझ्या फॅमिली मेंबर्स मधून सुद्धा चांगला सपोर्ट मिळालेला आहे. माझे रिलेटिव्ह आर्मी मध्ये आहेत, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या सायबर सेलच्या मित्रांना म्हणजे आर्मी मधले जे सायबर सेलचे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा आपण आपला चॅनल रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण गोष्टी थोड्या अवघड आहेत आणि या गोष्टी फक्त आणि फक्त उच्च पातळीवर म्हणजेच गुगल कडून होऊ शकतात सॉल्व्ह, बाकी आता कोणी करूच शकत नाही असं आता इथे दिसतंय. तर भरपूर लोकांनी आपल्याला या क्षेत्रात सुद्धा जसं की टिक्कर मराठीचे सुद्धा सीओ आहेत, जिथं आम्ही सुद्धा पहिले काम केलेलं आहे, तर त्यांनी सुद्धा मला इथं म्हटलं की होऊन जाईल मॅम. त्यांनी सुद्धा काही लोकांना विचारलं, तर बऱ्यापैकी आपण सगळ्यांनाच इथं गोष्टी विचारलेल्या आहेत. पण सपोर्ट मिळतोय. मला खरंच वाटलं नव्हतं की या क्षेत्रामध्ये एवढी सपोर्टिव्ह लोक असतील. विजन खाकी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल विजन खाकी, त्यांना सुद्धा आपण या गोष्टीबद्दल सांगितलं. आता एवढ्या लोकांना आपण सांगून त्यांचा सपोर्ट आपल्याला मिळतोय, तरी माझं चॅनल तर अजून वापस आलेलं नाहीये चॅनल. पण लोकांचा एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहून मला असं वाटलं की थांबून आता चालणार नाही. जर आपल्याला एवढा पॉझिटिव्ह या क्षेत्रातली लोक आपल्याला म्हणतायत की तुम्ही करा, तर मग का नाही केलं पाहिजे. नाहीतर आपण बघतो की त्या क्षेत्रातील लोक हे नेहमी त्या क्षेत्रातील लोकांना मागे ओढायला बघतात. पण हे जे आपलं एज्युकेशनल सेक्टर आहे, तर इथं
मी बघते की एवढा सपोर्टिव्ह ऍटमॉस्फिअर आहे. लोक म्हणजे शिक्षक म्हणतात स्वतःहून मॅम तुम्ही करा, तुम्ही खूप चांगला ग्रो केला होता, तर तुम्ही थांबायला नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण इथं परत कंटिन्यू करतोय. तर पहिले झालं काय बघून घ्या. 4 तारीख म्हणजे 4 दिवस आधी, बरोबर 18 तारखेला, आज आहे 22 तारीख, 18 तारखेला सकाळी उठून बघितल्यावर आम्ही पहिले लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. आपलं लेक्चर होतं सकाळी 8 वाजताचं. मी खूप जास्त लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, पण लॉग इन काही झालं नाही. त्यानंतर चेक केलं की काय झालंय, आपला नंबरवरून लॉग इन होत नव्हतं. शेवटी बघितलं तर नंबर दुसऱ्याचे ऍड झाले होते. त्यानंतर मी आपल्या मेलवरून, रिकव्हरी मेलवरून ऍड करण्याचा प्रयत्न केला, लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा झालेलं नाहीये. कळतंय? तर इथं तुम्ही बघू शकता की मग आता काय झालं, आपल्या ओरिजिनल मेलवर मी जाऊन बघितलं तर तिथं मी एक मेल पाहिला रात्री, काहीतरी 2:35चा मेल होता. आणि तिथे होतं की युअर रिकव्हरी मेल हॅज बीन चेंज्ड टू युअर लिंक अकाउंट. म्हणजे माझ्या अकाउंट सोबत, माझ्या म्हणजे स्टडी स्पेस मराठीच्या ईमेल अकाउंट सोबत असणारा जो ईमेल आहे, माझा पर्सनल ईमेल, तो चेंज केला गेला होता. हे कळलं मला थोडंसं, खूप जास्त म्हणजे आतून मी पूर्ण थंड पडली. त्यानंतर मग आम्ही थोडंसं अजून जास्त मेल चेक करण्याचा प्रयत्न केला. तर आधी या मेलच्या आधी मला खूप सारे ओटीपीज आले होते माझ्याच मेलवर, माझ्या पर्सनल मेलवर मला खूप सारे ओटीपीज आले होते. तुम्ही इथं बघू शकता व्हेरिफिकेशन कोड 18 तारखेला इथे तुम्ही बघू शकता की कोणी ऍक्सेस करतं वगैरे. ऑलरेडी मला आलं होतं, पण मी रात्री, आपण झोपेत असतो, आपल्याला काय माहित नाही. सकाळी उठून ज्या गोष्टी बघितल्या त्या सगळ्या तुम्हाला मी दाखवते. आणि हे ओटीपी त्यांना मिळाले नाही मिळाले मला याची काहीही कल्पना नाही, पण हे ओटीपी आपल्या मेलवर आले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा, माझ्या पर्सनल मेलवर. त्यानंतर आम्ही ते मेल दुसरीकडे बघण्याचा प्रयत्न केला. तर बघा इथे माझं नाव असायला पाहिजे कोमल कोंडिगिरे. तर आता तिथे काय येते, आपला मेल आहे स्टडी स्पेस मराठी जीमेल. तर इथं सेशन एक्सपायर्ड म्हणजे मेल डिसेबल झालेला ऑलरेडी. आणि जमाल ऑफली, तर अशा प्रकारचं इथं काहीतरी नाव आलेलं आहे. तर इथं आपलं नाव असायला पाहिजे कोमल. ठीक आहे, काय असायला पाहिजे, कोमल नाव असायला पाहिजे होतं, पण ते आता गेलेलं आहे. आणि हॅकरनी तिथे स्वतःचं नाव टाकलेलं आहे असं इथं दिसून येतंय. कळतंय? तर इथपर्यंत आपण पोहोचलो, सगळं पाहिलं, पण काही होत नव्हतं. तर त्यासाठी मला खूप जणांनी सजेस्ट केलं की ट्विट वगैरे करा. बालाभाई असतील किंवा उत्तम गोरे सर असतील, खूप जणांनी मला इथं सांगितलं की मॅम ट्विट करा, ट्विटर म्हणजे ट्विट करा एक्सवर, जे आता सध्याला एक्स आहे. तर त्याच्यावर मी ट्विट केलं. कोणाला, तर टीम युट्यूबला. तर मला तिथून रिप्लाय सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. कळतंय? मला टीम युट्यूबने रिप्लाय दिलेला आहे. हे लुक्स लाईक युअर क्रिएटर सपोर्ट टीम हॅज ऑलरेडी रीच आउट वाया ईमेल. आणि हा मेल काय मला मिळालेला नाहीये, पण युट्यूब म्हणतंय की तुम्हाला मेल केलेला आहे. मी म्हटलं की प्लीज रिझॉल्व्ह माय प्रॉब्लेम. त्यानंतर आम्ही काय केलं, प्रॉपर मेल केला. प्रॉपर आम्ही गुगलला मेल केला. एक फॉर्म असतो तो भरला, दुसऱ्याच्या आयडी वरून तो फॉर्म भरला. लीगल नेम, माझं जे लीगल नेम आहे त्यासाठी फॉर्म भरलेला आहे मी. याची पीडीएफ पाठवतो तुम्हाला. त्यानंतर मग गुगल काय म्हणतंय, तर बघा हा मेल जो आलेला आहे मला, रिक्वेस्ट टू गुगल, तिथून मला आलेला आहे, थँक्स फॉर रिचिंग आउट. तर ते म्हणतायत की आम्ही ह्या गोष्टीला असिस्ट प्रोव्हाइड करत नाही असं गुगल म्हणतंय. त्यानंतर मला कोणत्या कोणत्या इश्यूजसाठी मी काय काय केलं पाहिजे यासाठी गुगलनी मला एक गाईडलाईन पाठवली माझ्या मेलवर. त्यानंतर गुगलनी मला सांगितलं की हा जो कन्सर्न आहे तो तुम्ही थर्ड पार्टी कडून नीट करून घ्या. तर आता याच्यातून मला गुगलनीही कोणत्या प्रकारचा सपोर्ट केलेला नाहीये. तुम्ही इथे बघू शकता, मी ट्विट केले, मी बकायदा जे सुंदर पिचाई आहेत सीओ त्यांना सुद्धा ट्विट केलं की माझं चॅनल मला वापस पाहिजे, पण मला त्याचा काय प्रॉपरली रिप्लाय आला नाही. आणि खूपदा ट्राय केल्यानंतर आता मी बघते इथं जे स्टडी स्पेस मराठी gmail.com हे जे आपलं मेल आयडी आहे ते सध्याला डिसेबल्ड आहे. म्हणजेच गुगलने खूप साऱ्या सस्पिशियस ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे आपलं जे मेल आयडी आहे तर ते काय केलेलं आहे, ब्लॉक केलेलं आहे. लक्षात ठेवा, काय केलंय, मेल आयडी जे आहे तर ब्लॉक करून टाकलेलं आहे. आता ते आपलं काम आहे की आपल्याला ते ब्लॉक केलेलं ईमेल आयडी परत सुरू करायचंय. कळतंय? ते ईमेल आयडी परत सुरू करायचंय. आणि मला आता ह्या नवीन चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा अतोनात सपोर्ट हवाय. तुम्ही, आणि सपोर्ट तर हवाय, तुम्ही सुद्धा तुमचे जे दुसरे आवडते शिक्षक आहेत त्या सुद्धा ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टी आधीच समजाव्या. माझी इच्छा आहे हे जे माझ्यासोबत झालं तर ते माझा दुश्मन तर कोणी नाहीये, पण कोणासोबतही व्हायला नको, कोणासोबतही नाही. कितीही काही असू दे, चुकीचं शिकवत असतील, मी तुम्हाला म्हंटलंय की काही टाइमपास करतात, वेळ घालवतात, अशापेक्षा माझ्या चॅनलला बघा. पण मी म्हणते
कसेही चॅनल्स असू दे, कारण की त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे, रात्र आणि दिवसाची मेहनत आहे, मला माहिती आहे, याची कल्पना मला खूप चांगली आहे. कसंही शिकवू देत, पण माझी इच्छा आहे की कोणाचंच चॅनल, कारण की ही एक ऍसेट आहे, तुम्हाला माहित नाही, ही ऍसेट आहे, ही एक आमची वैश्विक मालमत्ता आहे. असं नाही की याच्यातून खूप सारे पैसे मी कमवत होते, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आता मी तुम्हाला इथे अमाऊंटही सांगू शकते, पण मी सांगणार नाही. एक मोबाईल पेक्षा एक मोबाईल घेऊ शकता, एक आयडियल मोबाईल, भारतात एक चांगला मोबाईल, मी आयफोन वगैरे बोलत नाही, एक आयडियल मोबाईल, ठीक आहे, तर तेवढं घेऊ शकता. तेवढीच आतापर्यंतची माझी इन्कम होती त्या युट्यूब मधून. आणि अजून एक गोष्ट, मी अजून त्याच्यातून 1 रुपया काढलेला नाहीये, आणि त्या पैशाचा इथं काहीच विषय नाहीये. फक्त विषय आहे की मला माझं चॅनल मिळालं पाहिजे वापस, मला त्याच्यावर काम करायचंय, कारण की खूप जास्त स्वप्न घेऊन ते चॅनल मी सुरू केलं होतं. माझ्या काही खूप चांगल्या चांगल्या आयडियाज होत्या, त्या आयडियाज मला तिथे इम्प्लिमेंट करायच्या होत्या. सगळ्यात चांगलं या महाराष्ट्रात मला जीकेजीएस शिकवायचं होतं, एक्सप्लेन जबरदस्त करायचं होतं. माझी इच्छा होती की पूर्ण फळावरून प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं. असं सगळं हे करणार आहे मी, असं नाही की मी करणार नाही, पण कुठेतरी एक छोटासा ब्रेक लागलाय. पण असो, तर आपल्याला फिनिक्स सारखं परत राईज करायचंय, आणि ते मी करणारच. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचा मला जबरदस्त सपोर्ट हवा आहे. तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. हा स्कॅम आहे, तो कोणासोबतही होऊ शकतो, आणि तो कोणत्याही बाबतीत होऊ शकतो, फक्त युट्यूब बाबतीत नाही, कोणत्याही. तर तुम्ही सुद्धा गोष्टी सिक्युअर ठेवा, खूप जास्त गरजेच्या आहेत, कळतंय? चला, तर आजसाठी इथेच थांबूया, आणि आतापासून आपण आपला जनरल अवर जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. आणि या जनरल अवर मध्ये तुम्हाला सगळ्यात भारी एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर रोज रात्री 9 वाजता तुम्ही सगळ्यांनी सगळी कामं सोडून आपलं जनरल अवर अटेंड करायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद.